हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जन्नुकन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै। ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरुगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपदमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्णनी भीमो उलोवन घेता रसाचे. कृष्णानं युधिष्ठिराले की उलोवनू संताना विशयांतू वच्चे विशयांतू ताका कुशस आनी ताणें पुराय जबाबदारी कृष्णाका सोडून दिली. खंयची सम म्हूण तुका दिसता कृष्णा त्या रितीर संधान करून यो. संधान जाल्यार रे कुशीची युद्धा जाल्यार आमी तयारी म्हणालो. कडेन रे भीमाला येतना ताका एक नमने मनान तो शांती ना ताका भीमाक. तो ह्याकडे त्याकडे वतरस कळ्ळें खंयची मन दवरून बसला. कृष्णा कळ्ळें हागेल्या मना कसा जत्तर म्हूण. निंगिता कसं चिंत तुका कसलो विशय युधिष्ठिराले उल्लयला तुकाई पळोवन वचा म्हणयलो. तुका लांब तई विदुराती असनमे पळोवच्या वतन ती काय पळोवन येता कसलो सांगता. कडेन रे तो सांगता पळय कृष्णा तांणी मूर्ख कोण धृतराष्ट्राल चेडूं तांकां बुद्धी ना. तांकां कशें जाल्यार बुद्धी ना तशें जावन तांणी युद्धाक तयार जावन वचपाचें. तांकां तुगेलें संधान जावका म्हणून ना जाल्यार तूं केक संधान करता म्हणून मन आसना. वच वचून तांगेले उलय आमी वनवासा वचूं का म्हूण तूं उलयल्यार आमी वताची. इत्याक म्हळ्यार पळय म्हगेलो अण्ण युधिष्ठिरू ते युद्ध नाका म्हूण जाल्यार पांचग्राम कसं न्ही वपास रान्ना वच म्हळ्यार वच्चेक तयार आसता. हांव केदनकी एक पंता हांगा पुरे कैद कोन्न सोडत आशिल्लो जाल्यार तेन्ना तुमी पळय म्हाका अड्डी केलेलो न्हय. नाका नाका तूं गडबीड करता दुडकता समय येवका अशी तशी म्हूण ह्या अण्णान प्रत्येकल्यान म्हाका बुद्धी सांगिल्ली न्हय. आतां म्हगेलो अण्ण जेवो कोणें जेवो हें संधान अन्नेक दुसरेक म्हणून चाण म्हणटा पळय हांव सायबारदू कोलू मुरयबारदू म्हणजे हांगा तशी जालें. अंचाण दिवोडी मरना थंयच्यान बोड्डय मोणा तशी. आतां तूं वचून संधान करता कसं प्रयोजन आसा. तांणी काय तुगेलें संधान आयकताचें. तेन्ना तो म्हणटा कृष्ण तशें जाल्यार तूं शांती नाका म्हणचें म्हूण. वय न्हय हांव म्हणिन म्हाका शांती नाका म्हणून. आतां तूं शांती संधाना वचची नाका युद्ध करका की नाका म्हूण निर्धार करून येवचें नाका म्हूण न्ही कसलें हांव म्हणका. तूं चमकाला रे वचनांतले रे तुमी पुराय भारी मंदगामी जावन आसत न्हू कृष्णा. अण्णाई तुका तेचे नांव आदेश दितरस सांगतरस म्हणटना आसूं चेक वाटता म्हगेल्या येद्राक दुर्योधनान राज्यभार करचें आमी तागेले कामाचें जावन आसचें म्हूण. कसो तूं व्यंग्य जावन उलयतरस की बद तूं ओपोलो ह्या परिस्थितीक म्हूण. ना बा हांव कसलें सांगू वच्चें न्ही. अण्णानय तूं वय शांती करून येवचें म्हूण निर्णय घेतला जाल्यार हांव कसलें नाका म्हणका जायत वचून तूं शांती करून यो म्हूण. कडेर वो सांगता भीमा तूं मनान ह्या सांगता म्हूण दिसना. तांतूय युद्धाक उत्सूक जालोलो तूं प्रतिज्ञा केलेली तुवें. दुर्योधनाले दावे जांगी मोडता दुशासनाले रगत पित्ता अंत भायर घालता त्याच रक्तान द्रौपदीले केस बांदून दिता तेणें सोडलेलो केस अशी तशी म्हूण प्रतिज्ञा केलेली तूं न्हय. आतां तूंची एक पंता
युद्ध म्हणल्यार भार नाका म्हाका हांगा दुखून भायर येयल्या पुरो कसले नाका म्हणल्या वरी उलयत न्हू तुगेल तो मनान तुल उज्जो ती दुखी थंड जाल्ली बे म्हणटरस सकलो दिसू युद्ध श्रेष्ठ केदन युद्ध जाता म्हूण सांगून राखून बशिल्ल्याक तूं आत्तां कसल्याक तूं शांती जायत कृष्णा जाता जाल्यार शांती संधान करून यो म्हणून इतली थंड जावन उलयत कसल्याक तुगेले अम्मा तितली वीरमाते कुंती तिणें तुका जन्म दिल्लो हाजे खातीर वे तूं रान्ना आसतना कशें आशिल्लें म्हूण हांव पळयलां न्हय सगळो दीस पोटण्याला दिवन न्हिदत आशिल्लो तूं न्हिदय येना आशिल्ली तुका कितले की रात्रीची न्हीद काणान अशी बसत आशिल्लो आतां कसलें अशें जालें तूं म्हणून कडेरी भीम सांगता की बाई तुमी बरें निर्धार करून जाल्ला अण्णान सांगून जाल्ला दुर्योधनाले बच्चे युद्ध करच्या नाका जाल्यार कसं कोरका म्हणून अण्णान सांगला न्हय आमकां 5 ग्राम दिल्यार पुरो म्हणून वय न्हय अण्णाला न्ही तुगेले निर्धारा प्रकार हसिनावती चक्रवर्ती तोची आम्ही 5 हळ्ळी घेवन तागेले कामाचे जावन ताक कप्प काणीक दिवन पोट भरचे खातीर आम्ही वंतल्या बरी जाल मोरतय कुंती पांडू हांगेल चेडू म्हूण म्हळ्यार येतवे सामान्यान तूं सामान्य जाल्लीची 5 हळ्ळी घेवन आमी राबल्यार मुखारसून आमकां पांडव म्हूण म्हणटावे ना न्हय त्या हळ्ळीक वा पटेलू वा शानबागू अशी तशी म्हूण म्हणटा शिवाय आमकां आमगेले पांडव वंश कसो जाल्ले निर्नाम जावन मरताचे आमी आनी बायसोन राबला संधानाक कोण तूची तुगेले मनान तूं संधान करून येवका म्हूण अण्णाल मनान तूं 5 ग्राम मेळ्ळ्यार पुरो रगळे नाका तांणी आमगेले भावंड तांगेले इतले आसूचे आमी आमगेले इतलो आसुया म्हूण हांव मात्र एक प्रतिज्ञा केल्लेले आतां तुमी कोणेय नानतल्यार हांव युद्ध करूं वता जाल्यार युद्ध नाका म्हूण तुमी सांगले नंतर तो मालगडो तूं आमगेलो प्रितीचो तुका येदूर घालना हांव एकल्यान युद्धा वचत जातवे ना न्हय युधिश्टिरान सांगिल्लें ओपन श्याम आसना म्हूण तुमकां पुरो जना गोतस न्हय युद्ध नाका म्हूण ताणें सांगलें हांव युद्ध करता म्हूण वचचें कसल्याक अशी तशी म्हूण प्रतिज्ञा केल्यार व्यर्थ जाल्ले हांव प्रतिज्ञे भ्रश्ट जाल्लो भीम पांय तांणी म्हाका पळोवन हांसतीत ओडोड प्रतिज्ञा केलेली आज एक हळ्ळीचे एक हळ्ळीन तूं ताजी एक त्या जागेक पळोवन घेवन राबला शे आमकां मारता म्हूण म्हणलेलें अशें करता म्हळ्यार तशें करता म्हळ्यार कांय ना न्हू तो एक हळ्ळी मुला वचून पडला पळय म्हणून म्हणटीत न्हू तांणी थंय तशें आसचे पशी आमी गेले नाम बदलायसूं न्हू एक कसं की एक हातारल्ली 11 जन जावन आशिल्लें न्हू भीम म्हूण म्हणचें कसलें म्हाका तूं जावन परिहार कसले करचे कसले निर्णय करचे म्हूण सकट लेखून जाल्ली नंतर अपा सांग घेवन म्हाका कसो करची भीमा तूं गेले अभिप्राय कसले म्हूण कसले निमगोच्यो कृष्णा कळ्ळी की ताका ओ हे विशय बाबो इतली कोपला कृष्ण म्हणटा काय कसले रे भीमा आतां हांव संधानाचें मुकलो म्हणलें क्या संधान फलप्रद जाल्ली म्हूण तूं कशें कळटा तेदना हो म्हणटा कृष्णा म्हाका गोत्त आशिल्ली पशी चड पुरो जना गोतस तूं कोण म्हूण साक्षात देव तूं तुगेले प्रयत्न विफल जावचे म्हूण आसवे ना न्हय येदोळ कसले तूं मना व्हरून केल्लेलें काम निष्फल जालां ना न्हय आतां हें संधान यशस्वी जाता आव वपास विराट रायाले अरमने वता तागेले पांयार पडता रांदपा काम कशी म्हाका गोतच न्हय हांव रांदपा कामाक कसार वता जायत न्हय तेंच न्हू तूं सांगचें विराट रायल अरमनेन हांव रांदपो जेवण राबतना आनी म्हगेलें एक कंडिशन आसा कसलें म्हळ्यार म्हगेले भामडाल उठरां राबना मागीर ती म्हगेली बायल आसा पळय तिका तितली बाद जाली न्हू पुरो जनाल निमती आतां तांणी जाय जाल्यार थंयची कामां जेवण राबोवचें हांव हांगा कामां जेवण राबता हांव कौरवा गेल दास जेवण राबना ती जाय जाल्यार तांनीची जावका युधिश्टिराला न्ही वटोस्त म्हूण जायत संतोशार वचून थंय दुर्योधनाला न्ही बायलांक तिका कशी आतां हांगा सैरंद्री जेवण आशिल्लें तांकां सिंगारसून थंयच राबो कडेरी कृष्ण सांगता राब भीमा कसलें तूं कोपता इतलें पुरे उलयता कसल्याक म्हूण आनी कसलें मुखार कसो जाता म्हळ्यार विशय आतां कसलें आलोचना करता तूं
यो सांगता भीमो तू संधान करता म्हण जाल्ला संधान लग्गे येयला मुखारसून तें संधान समजेवचें काही पुरो म्हणटना जाल्यार रे संधान तूं केलें संधान फलप्रद जाल्लें म्हण जाल्यार रे आमगेल खंयचे कोणाले प्रतिज्ञेक आमगेल कोवपाक आमी 12 वर्ष वनवास केलेल्याक कसलेची प्रयोजन ना म्हण जालें न्हय म्हणटना आमी येदोळ ते 5 भावंड ओट्ट आशिल्लीचे कसल्याक एक न्ही एक दीस युद्ध करून गेलो न्हू आमगेलें राज्य आमी पवताची म्हूण सांगून न्हय तूं संधाना वच न्हू अर्ध हस्तिनावती आमकां दिल्यार आमगेलें राज्य आमकां दिलें इंद्रप्रस्थ तें सम ना नाशित तांणी 5 ग्राम दिवचे 5 सुवे मोन्याचे जागो दिवच्यो अशें न्ही म्हूण जाल्यार रे कळ्ळें ओट्ट राबून कसो प्रयोजन आमी ओट्ट आसल्यार एकाची विंगड आसल्यार एकाची हांव कसलें उरलोचें ना म्हूण कಡೆ ರೀ ಸಂಖ್ಯೆ ಪಳೆ ಮಕ್ಕ ಆವ ಕಪಟ ನಾಟಕ ಸೂತ್ರಧಾರಿ तुका ಗೊತ್ತು ना कसा की तुगेलें नाटक प्रकटकी कपटकी हांव नाटक करलेलें न्ही हांव आशिल्लें सांगिल्लें म्हूण कಡೆ री सांग जेवो पळया आतां हांव संधाना वतना मुखार कसो येता पळया म्हणटा कृष्ण कसो पळोवचें हांव कितलें पण जाल्यार सांगला रान्ना आसतनाची म्हाका अड्डी कोर नाका म्हाका बस म्हण हांव वच्चूं न्हू ते धृतराष्ट्राकी तागेले चेडवांक युद्ध कोरून संहार कोरून तुका अभिषेक करता राज्याभिषेक करता म्हूण म्हणवें ते सीदा वचून युद्धाक आपोवचें आशिल्लें न्हय हें शांती हें संधान सुत्तू बळसू द्रविड प्राणायाम आनी जय आशिल्ले म्हूण म्हणटा तेदना कृष्ण सांगता पळय भीमा जावका आशिल्लें कशी जावका तें म्हाका गोत्तच न्हय हांव थंय वच्चे विशयूय विंगड आसा तुका गोत ना तूं लेखील विशयूय विंगड कळ्ळें जाल्यार हांव एक विशय तुका आश्वासन दिता तुगेली प्रतिज्ञा पुरयसिना नशी वपास हांव कोणाला कामात जावन राबकावें म्हणून तूं लेखचें नाका तुका प्रतिज्ञा पूर्ण करच्यो का लेता दुर्योधनाल जांग भेतीत म्हूण म्हणलां म्हळें न्हू तुवें तें खंडीत तूं भेतिता तुगेलें गदा व्यर्थ जायना कळ्ळें तें गद तुगेलें कामां येताची येता तेदना वसरे कृष्णा तूं मिगेला कसलें उलोवं नाका मिगेल गदे विशयी नाका तुगेल चक्रा विशयी नाका दुर्योधनाला आयुधा विशयी नाका कसलें नाका कडेन म्हणटा काय कृष्ण भीमा तूं ಸ್ವಲ್ಪ गडबीड करची चड तूं दुडकूच चड कसलें आयकूच पुरसद ना तुका हांव कसो उलयता तें तूं सम आयक कळ्ळें आयकूच मान न्हय सम अर्थ करून घे हांव कसो सांगता म्हूण सांगून जाबो पळय आनीकी तुका सोडवान सांगता राजकीय म्हूण म्हणलेलें मेगेल इतले विशय तुका आनी की गोत ना म्हूण लेखता राजकीय म्हूण म्हळ्यार एक तंत्रगारिका म्हणटाचे कळ्ळें तंत्र म्हूण म्हळ्यार आतां हांव प्लॅन करचें म्हणटा पण राजनीती म्हणटा तें एकाय युद्ध कळ्ळें हांव थंय संधाना चमकल्या बरी आसूं का तांणी एक उत्तर निमगेलेलें जाल्यार आमी राज्य सोडून दिना आशिल्लीच वे युद्ध करून सर्व लगड काडलें म्हणून मुखार खंयचे जनान उरलोवच्या नज आशिल्लें नज एक पण थंय धृतराष्ट्रान इलेक्शन नज भीष्मान इलेक्शन नज कौरवान इलेक्शन नज जेव पुराय जन संहार जालीच म्हणलें की युद्धांत तेन्ना राज्याच्या जनान वचून एक उत्तर दुर्योधनाला निमून पळोवका आशिल्लें पांडवांनी सीदा पुराय जना मारून लगड काडली न्हय म्हणून काही नज तशी हांव थंय संधाना चमकल्या बरी आसूं का पांडवाक तांगेलें राज्य सोडून दियेच म्हूण निमगेल्या बरी आसूं का तांणी खंडीत दिनाच म्हूण सांगून तुका गोत ना हांवें तांणी राज्य दिनाच म्हूण तुका गोत ना हांवें आतां जगत्या कसो जाता तशें जाल्यार अय्यो कृष्ण थंय संधान आयलो तागेले उतराक काही मोल दिना नातील मूर्ख न्हय हांणी म्हूण सांगनाच वे पळय हेंची मेगेले आलोचना हांव इत्ती खातीर संधाना वचचें म्हूण कळ्ळें न्हय पळय जनांगेल अभिप्रायो राजनितीन तूं मुख्य जनान उलोवचें सूर केला रे कळ्ळें मागे राज्य पशी व्हड कसलें ना तशी पळय कितले सकड आसले वृत्तांत पुराणांत तुमी येन म्हणलेलें चरित्र आसा गोतच न्हू तुका असमंजस म्हणलेलें चरित्र आसा तुका गोत नवे मांत्र नाका तुगेलो फुडलोची भरत चक्रवर्ती तागेले मालगड पोतू तो दुश्ट म्हूण सांगून ताका सोडूं मागीर ताणें विंगडांक राज्य दिनिवें पळय आनी हांणी भीष्म द्रोण कसल्याक तटस्थ जावन बसल्यात न्हय तशें जावन हांव संधानाक वता कोणेची धृतराष्ट्रान जावं दुर्योधनान जावं सांगिल्ल्याक तांकां बुद्धी सांग वचनाची कृप जावो भीष्म जावो द्रोण जावो म्हणटना संधान कोरू चमकलो संधान फलीत जायनी म्हूण सांगून जगत्या जन उलयता
कृष्णान सांगिले ऐकनीची पाप पांडवांगेल तांक राज्य दिनी म्हणटान युद्ध केलेलं सम्माची म्हूण म्हणटाची तशें न्हू बरीची मिगेल गदा आ उत्साह मिगेल पौरुष हे पळय उरलो नका सम अर्थ कोण गे अनेक कसं म्हण म्हळ्यार आमगेल्या सैन्य मस्त ना सातक श्रेणी मात्र म्हणटना तुगेले पराक्रम गदाविद्या हे पुरे नमगून आम्ही युद्ध करताची तू गोत नमे पुरे जन युद्धा तुगेल धैर्यारी बाई सरल्यांची म्हूण सांगून म्हणटा कोण कृष्ण मागीर भीमू अपोलो जायत म्हूण आतां कृष्ण अर्जुनाले वता म्हळ्यार पुरे जनाले निमका नमे तांणी चमका वचून कडेरी अर्जुन सांगता काही कसो गोस्व्या कृष्णा पुरे मना गेला म्हाका अण्णान तुगेल्या कसो उलयला भीमान तुगेल्या कसो आतां मिगेल मनान तुला कसो म्हण निमगूच आयला म्हूण जाल्यार रे मिगेल मन युधिष्ठिराल म्हणकेची इत्याक आनेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार रे पळय ताणें सांगिल कशी आम्ही युधिष्ठिरान सांगिल कशी आम्ही नक्का जाई कसले म्हणचना तो अण्णा म्हणटान ताणें सांगिलें आमी नमगोचे आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार म्हाकाय गोतस जिवनान तूं केन्नाय देवान कसं लेखला तेंची जेवचें म्हूण सांगून म्हाकाय गोतस आमी लेखिले कसले जायना म्हूण सांगून म्हाकाय गोतस तशी कर्म आतां फल म्हणटाचें आमी चांग कर्म केला जाल्यार आमकां चांग फल मेळटलें आमी केलेलें कर्म समना म्हूण जाल्यार कसं जावका तशी जातलें पूर्वजन्मा कर्मान फलसार कर्मफलाक अनुसार जावन सर्व जेवचें म्हूण म्हणलें तूं सांगला न्हय असाध्यमपी किंचन म्हूण म्हणला म्हळ्यार खंयचें कार्य असाध्य न्हय म्हूण सांगून तें मागीर तशी हें कश्ट हें सरली म्हणून म्हाका दिसना हें कश्ट निरंतर की म्हणून म्हाका दिसता तशी कुर्वन्ति तेषां कर्माणि येषां नास्ति फलोदयः म्हूण म्हणटाची कोणाक अदृश्ट ना की तांगेल कर्म ताजी फल कसं मेळटा म्हूण म्हणलें आमकां कांय कळना कळवे अदृश्टा समजावन फल म्हूण म्हणटा जेवो आनी कसं म्हळ्यार हांव लास्ट सांगचें इतलें कृष्णा आमगेले जिवनान तूं आमकां कसलें हित म्हूण तुका गोत्त आशिल्लें तितलें आमकां गोतना कित्याक म्हूण म्हळ्यार आमकां पळय अदृश्ट कसलें म्हूण नदृश्ट आहा म्हणटाचें आनी मुखार जिवनान कसो जाता म्हूण म्हणल्यार सांगू आमच्यान जायना जाल्यार तुका गोतस आमकां कसलें हित म्हूण तशी तूं करी आमी पळय तुका न्हू नमून आसची म्हूण अर्जुन सांगता कृष्ण कसलें म्हण न्हू तो आयकता आनी की म्हणटा ते अर्जुन आमी निजावन अंचान भिमाने सांगेल समजी दुर्योधनाक सुलभायेरी दिश मारयत आशिल्लो न्हय ताणें घोशयात्रा कालान तो गंधर्वान ताका बांदून घालतना आमी सोडवाय नासले तो आजीकय ते गंधर्वाले सेरेन तो वस्त आशिल्लो हांगा आमकां धृतराष्ट्रान आपूण राज्य दिवूंक आशिल्लें जाल्यार अण्णान वचा ताका सोडवान हाड्याची म्हूण आनी म्हणी मे लायक संदर्भ आशिल्ले ते वय मे नाका गोग्रहण काला वेळार हांव ताका थंयची मारयत आशिल्लें न्हय जाल्यार तेदो नाय कसो जाल्लें मारूं ना तांकां धांवडाच मात्र म्हूण जाल्लें जाल्यार हे पंता हांव एक विशय सांगता तुका कसलें म्हूण म्हळ्यार पळय तूं राज्य तूं शांती संधान करूं वता जाल्यार वच युधिष्ठिरान सांगिल्लें तशी करी जाल्यार एक मात्र हांव सांगता युद्ध जावचेची म्हूण जाल्यार कळव्या तूं कसो की राजनिती गोतस अशी तशी म्हूण भिमाले सांगिल्ले प्रकार तूं चंद तंत्र करून युद्ध जावची तशी करून यो म्हण तेन्ना कृष्ण आस्तर सांगता की पळय अर्जुना तूं चेत म्हणलें कर्मफल म्हूण भुंयी उतून गितून भात घालचें तें रैताल कर्तव्य पावस दिवचो परमात्मान कळ्ळें एक पुरुष कर्म जाल्यार एक दैव कर्म पुरुष कर्म हांव करून येता वरलेलें दैवेच्छा म्हणटा तोचे देव ताका गोतस कसो जाता म्हूण जाल्यार तो तशी म्हणटा पळय वरलेलें दैवेच्छा कडेन अर्जुन म्हणटा की कसा की कृष्णा आमगेल म्हणटाक देवूय तुची मनुष्यय तुची कळ्ळें म्हाका गोतस न्हय शिशुपालाक इतले जन पळिता चक्र सोडून मारलेल्याक दुर्योधन कांय एक लाकवे ना न्हय आनी दुर्योधनाल मात्यान मस्त अधर्म भरला आमच्या त्या अधर्माक कसले वखत करूं जायना तुका कोणाक कसल कोरका म्हूण म्हळ्यार गोतस तूं करून यो आनी आमगेलो अण्णस पळय युधिष्ठिरू ताका सद्बुद्धी ती सद्बुद्धी म्हळ्यार कसो न्ही म्हूण म्हळ्यार सद्बुद्धी म्हळ्यार ताणें युद्धाक ओपूची तशी करी सगळो दिसू शांती संधान हें तें रान्ना वच्चें हें पुरे सोणू अण्णाने युद्धा ओपूची तशी करी इता गोतस्वे
पळय क्षत्रिय वंश जन्म आयल्यांच्या मी धनुर्धर जावनसची युद्धाक जबो द्युताक आव्हान केले म्हूण जाल्यार कोणें म्हाका विचारना सम आनी कसं म्हळें युद्धा विशयी तो प्राणत्याग युद्ध जातना प्राणत्याग कोणाला जाता म्हूण सांगू जायना क्षत्रिय जाल्यार जनान ते तयार जावन सुका कळ्ळें जाल्यार तू कशी संधान करून येव का म्हळ्यार तुगेलो वयर म्हाका विश्वास आसा दुर्योधना हांव मारता म्हूण सांगून निर्धार करूनच नमे हांव रान्ना चमकलोलो कृष्णा तू कशी काम कोर का ते काम मार्दव रितीरकी कठोर रितीरकी कसं की तू कोरनू यो आनी एक मांद्र बी सोर का देवा वासुदेवा कसं म्हळें तो पापिश्ट दुर्योधनान मी आमगेल बायल द्रौपदीक कशी बाद दिला भरलेल सभेंत म्हूण तू गुतच नवे तसल वेळाकय द्रौपदीले आमगेल बायलेल विशय त्या मटा अपराध केला री आमी न्हू तर बसल्यांची निजाव न्हू हें सौजन्य म्हूण तांणी लेखचें म्हूण नाका कळ्ळें तशी तिगेल विशयी मना दवरून घेवन संधान कसं म्हूण करून यो म्हूण म्हणटा कडेन रे कृष्ण सांगता की जायत अर्जुना हांव कसल कोर का म्हाका गोतस हांव तें कोरून येता चंद्री तिरी कळ्ळें कसल म्हूण म्हळ्यार मिगेल पुरुश प्रयत्न हांव करता म्हणा न्हय मागीर कसल जेवचें दैव निर्णय म्हूण म्हळेली कस न्हय तें कसं म्हूण जेवो मागीर आनी एक उडगास करी कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय दुर्योधनाक मिगेल विशयांत कसल अभिप्राय म्हूण तुका गोतस न्हय हांव मिगेल दृढ निश्चय कसं म्हूण सांगून ताका सांगला न्हय मम प्राणा ही पांडवा हा म्हणला पांडव मिगेल प्राणाची म्हूण सांगून म्हणटना खंयचे विशयांत तुमगेल विशय खंयचे रितीर हांव संधानाक वतनय तुमगेल विशयांत हांव कसले वायट करची ना तुमकां कसल चांग कोरका तें हांव करून येता तितली तुवें मिगेल वयर विश्वास दवरल्यार जाल्लें पळय आनीक कसं म्हूण म्हळ्यार मस्त अशुभ चिन्ह येता हें अशुभ चिन्ह धर्मरायाल बीट ओट उलयतना सांगलें उडगास करायचें म्हळ्यार उत्पात सामुहीक विपत जाता उल्कापात जाता मागीर उल्की पडता म्हणून आस मागीर ग्रह नक्षत्र विकार जावन दिसताची धुमकेतू सिडील मारचे बिरवाळ येवचे सूर्यचंद्राल सुतूच एक कोटिशी दिसचे हे पुरे दिसतरस कळ्ळें कालांतू इंद्रधनुस म्हळ्यार कामन बिल्लू जतरस पळय हे पुराय दिसतरस धर्मरायालगी ह्या विशयी सांगून येयला आतां अर्जुनालगी सांगता तश जावन तांगेले विनाशला गेले युद्ध जात म्हळ्यार खंडितची म्हूण हें उत्पाता निमती म्हळ्यार हें प्रेय अपशकुना निमती म्हाका दिसतरस म्हूण मागीर नकुल कृष्णा लागी सांगता कृष्णा तुका पुरे विशय गोतस हांवें कसले सांगू ना इता म्हळ्यार आमगेलो अण्ण धर्मरायू ताणें तुगेल्या कसं सांगता म्हूण सांगला भिमानय सुरवेक संदी म्हूण सांगून सांगला रे भिमान मागीर तागेल मनान कसं म्हळेल तुका नीर जावन सांगला अर्जुनानय तुगेल मनान तूं संदी जाव का म्हण असल्या करी कृष्णा जाल्यार आमी युद्धाक सिद्ध जावन आसची म्हूण म्हणला तशीची तांगेले हांवय कसं सांगता म्हळ्यार तांणी कसं सांगला ते तशी जावका म्हूण हांव सांगना सुरवेक कृष्णा तांणी शत्रू आमगेले कौरव तांणी कसल सांगताचे म्हूण पळय मागीर कसल सम म्हूण सांगून तुका दिसता अर्जुनान सांगल्या बरें तें तूं करी इत्याक म्हूण म्हळ्यार पळय आतां तांणी कसले दिना म्हणून संजयाल करीन सांगून पेटो नसच्या पुरो जाल्यार मनशाला अभिप्राय तो घडी बदलायसी तर आसता तेच्या केन्नाय तांगेल मनान तो अभिप्राय बदल जावच्या पुरो तश जावन कळ्ळें वापस तांणी परा तूं संधाना वतन जायत अर्ध राज्य दित म्हणून की पुरोची नावे पुडली म्हणी की आमी युद्ध करूं तयार आसा तांकां एक सुबे मनयतले जाग दिना म्हणून पुरोची आनी आमी पळय रान्ना आसतना हें वनवास केन्ना जातकी 12 वर्सां केन्ना जातकी आमगेल ओट ब्राह्मण मस्त येयल्यांची तांकां रक्षण करचें कशी पोशण करचें कशी पूण एक वनवास जाल्लो पुरो म्हणून मागीर 12 वर्साचे वनवास जाल्ले नंतर अज्ञातवास प्रारंभ केल्ले तेन्ना एक ध्येय आशिल्लें आमगेल मनान तो अज्ञातवासा वाडार आमी शिरकून पडून शिरकून पडले वापस 12 वर्सां वनवास कोरका म्हूण सांगून आतां अज्ञातवास जाले आतां वापस आमगेल मन बदलायचें न्ही पुरय जालें आनी आमगेल राज्य आमकां मेळका युद्ध करून जाल्यार घेव का म्हूण सांगून आमी मन बदलायची न्ही तशी आतां राज्य आमकां मेळ्ळे नंतर वापस आमगेलें मन बदलायच्या पुरो तशी देश काल
ताका समजावन मन बदलायसी तर आसता अभिप्राय बदलायसी तर आसता कळ्ळें तशी आनी आमकां आनी एक विशय सांगता रानांत भोंवतर आशिल्ली पळय आत्तां आमकां हांगे तरी आमगेले राज्य आमकां जायी म्हूण म्हळें एक उत्कट तवक जाला पळय तेदन तशी पुराय नाशिल्लें न्हू अरण्य आसतना तशी वनवास साधून आमी निवृत्त जाल्लींची म्हळ्यार एक वार्ता आयकली कितकी आयलींची म्हूण तुगेल्या अनुग्रहान कितकी 7 अक्षयणी सैन्य जाल्यार 7 अक्षयणी सैन्य तांणी आमगेले ओटू आयल्यात न्हू मे तशी तूं वस संधान करी तो मूर्ख तो कोपची वगी दुडकूची वगी तुका कसो की उल्लो चापोरो जाल्यार रे तूं आमगेले बदेनय कितले जन योद्ध आसाची आमगेले पराक्रम कसले म्हूण सांगून ताका मना वची तशी करून युद्ध जाल्यार रे कसो जाल्यार कोणेय बोरनाची म्हूण म्हणलेली विचारता गेले मनान तो आयला रे पुरो त्या वेळाक ताणें भिल्लें म्हूण जाल्यार रे ताका बुद्धी आयली म्हूण जाल्यार रे युद्ध नाका म्हूण सांगून आमगेलें अर्धराज्य आमकां दिल्ल्यार ताणें तितलेंय पुरो आमकां तशें न्हू तुका 700च्या जैनांतील कार्य कसलें ना तूं वचून तुगेलें काम करून यो मागीर सहदेव आले निमगिता सहदेव सांगता धर्मरायान सांगिल्लें समाची कळ्ळें सनातन धर्म त्यांची जाल्यार रे म्हगेलो अभिप्राय तूं निमगेला रे युद्ध जल्लारीची श्रेष्ठ म्हूण म्हाका दिसता इत्याक म्हळ्याकच वेळे आता आम्ही शांती अपेक्षा करले म्हळ्यार म्हणके तांणी शांती अपेक्षा केल्ले म्हणल्याक तूं ओपून येवं नको कृष्णा सहदेव करेक्ट सांगता तागेलो अभिप्राय युद्ध जाल्यार श्रेष्ठ म्हूण म्हाका दिसता रस इत्या म्हळ्यार रे द्रौपदीला अवस्था आ विसोरची तशी ना एकच वेळे भीमू अर्जुनू धर्मरायो हांनी धर्म म्हणून युद्ध करू इच्छे पावनी म्हूण जाल्यार रे धर्म नाही म्हणटा न्ही लेखला रे वडणे हांव धर्म परित्याग केलो म्हूण लेखला रे वडणे हांव दुर्योधनाल वटू युद्ध करता ह्या उतरायकन सात्यकीक बारीक उश्चतके सांगतकय कृष्णा सहदेवान सत्य जावन आशिल्लें उतर सांगला कळ्ळें दुर्योधनाले दुष्ट कार्यान धर्मरायाक अर्जुना भीम आपुणी कोप शांत जावनच चपरो जाल्यार रे मेगेल वैरी मेगेल कोप तागेल वैर आशिल्लो पळय तो उपशमन जावचेक ना ताका युद्धांत संहार केली नंतरच म्हाका कोप उपशमन जावचें तूं कृष्णा तुका जोर कोप येईल उडक आसास की त्याची राजीनं नेसून बारी दुख्खारी कृशकाय जावन रन्न आशिल्ल्या पांडवांक सुरवेत तूं पळोवचें वतना आवय आशिल्ली न्हू तुगेलो ओटू तांकां कितलें तुका कितलें मन दुखिल्लें उडगस ना कृष्णा तशें न्हू सहदेवान सांगिल्लें समची वचून युद्ध जावची तशी संधान करून यो म्हणून सांगता रस कळ्ळें अंचाण इतली जनाले उल्लन जेतना थंय योद्धाले समूह आसना मे तांणी थंय पुरे खंय येवन रबलेत न्हू तितले अक्षयणी सैन्य म्हळ्यार त्या खंड नापुरा सुत्तमुत्त पुरे भरून गेल्यांचे तांणी उल्लोचे सिमनाद करचे जयकार करचे युद्धा तयार जाला म्हूण सांगचे हे पुरे शब्द आयक पळके कडेर म्हणटना सीधा द्रौपदीला वतकय तो कृष्ण उल्लोच्याक थंय उपप्लव्य नगराचे शिबिराचे थंय एक राणीवास म्हूण करताची एक मुल्याचे एक बिडारान ती द्रौपदी चेडवाल ओटू बैसल्या खंय ती कळ्ळें थंय ती तो वता पळोवच्याक कोणाक द्रौपदीक कळ्ळें द्रौपदीक कृष्णा पळयतना भारी एक नमने दुःख जाता ती तिगेले चेडवाले उलयत आशिल्लीची चेडवाले तांणी भारी योध तांणी कळ्ळें तांगेले सांगता रस पळय चेडवानो युद्ध जाल्लें म्हूण जाल्यार रे तुमी भारी विरावेशार युद्ध करका तुमगेलो मावळो दृश्टद्युम्नस कळ्ळें आज्जो आस तुमकां सहाय करूक पळय म्हगेल बामण पुरय तांणी धर्म बुद्धी म्हूण सांगून युद्ध करचें नाका शांती संधान सकड म्हूण म्हणटा रसाची जाल्यार म्हाका ते कौरव आमगेल वैरी धैर्य ना तांणी आमगेल राज्य आमकां सोडून दिना म्हूण युद्ध जाता खंडीत तुमी म्हगेले एक कतीरपुणी जावं आम्हाला कतीरपुणी जावं तुम्ही वचून युद्ध करका पळय यो कृष्ण ही सांगता रस तो कृष्ण पळय म्हगेलो अण्णा त्यादन कृष्ण येतर सांगा तीक गोतना ती सांगता रस चेडवांक ताणें पळय संधाना बाई सरला खंय तो कसो संधान गोतस्वे आमगेले म्हगेल 5 बामणां 5 हळ्ळी दिल्या रे पुरो म्हण संधान खंय जय भये भिक्ष दिवचे तांणी आमकां मागीर एक ना एक दीस हेवय एक जुजाट अशी न्हय कडेर थंय आमी तांगेले दास जावन वचूं जालें 5 हळ्ळी घेतल्या रे
ಎದ್ದೊಳಾವ ನಾಲ್ಕು ಜಲೆಯಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಬೊಗ್ಲಿ ಕಸಲ್ ಕತ್ತಿರ ಮಿಗೆಲ್ ಚರಡು ಅಸಜಿ 5 ಜನ ಮುನ್ ಸಂಗುನು ಅತ್ತ ಮೊರ್ಚಿ ತಶಿ ನಾ जीव काणग्याना हंगा तंगेले तन्नी दिलेली 5 हळ्ळींत राबला आमकां गौरव ना भिक्षुकशी पळयतात तांणी अंचाण गौरवान मोरूक जायना म्हाका चंद कोरनो वांचूकय जायना म्हूण सांगून म्हणटर आसतना कृष्ण येईल पळोवन हें चेडूं मावळ्यान येईल पळोवन चेडूं उठान ताका मर्याद दिवपान म्हळें व्हड्डान उलयतना धाकल्यान बसना म्हूण म्हळें एक धर्म तांणी चमकलीच भायर कृष्ण ಏನು ದ್ರೌಪದಿ ಲೆಕ್ಕ ನಿಮ್ಗಿತ द्रौपदी तुगेले अभिप्राय कसले म्हूण सांगून तागेल दोळ्यांतू द्रौपदी कनी चेडूं पळोवन एक चूरू दादे म्हणटा ती सांगता कसले तूं रडटा तूं शांती संदाना बाई सरला रडका जलेली हांव नवे एद्दोळती रडलेली हांव नवे म्हाका सांगच्याक अग्निपुत्री म्हणटाची तितलं अग्निपुत्री म्हळ्यार तितली उज्जशी आसका उज्जशील कडेन उदर आपतवे ना नवे जाल्यार हांव रडलेले दोळ्या उद्दा आस पळय एक समुद्रू जावन आसच्या पुरो ते दसो सीतेल दोळ्या उद्दा पळोवनूची मारुती लंके लासून येयलो म्हणटाची जाल्यार मिगेले रडणी पळयल्यार खंयच्यो मारुती ना नवे आत्त मिगेल दोळ्या उद्दा पुसूच्याक ना नवे तूं कसं की संदान 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 म्हणून म्हाका सोडली न्हू बस बस संदानांनी कोरन्यो तुगेले भाचे आसत न्हू मिगेल चेडूं 5 जन मुखार सून तांणी राबोका जाल्यार 5 हळ्ळी भिक्षे तांकां मेळका न्हय बस तशी आनी कसो म्हूण म्हळ्यार उडगास असो ब जीवनी काणगे ना जाल्यार म्हाका गोतस विंगड रीत परलोका वच्चाक म्हूण सांगून तेन्ना कृष्ण तिगेले तिक मस्त समाधान करतकय पळय ते दुसो तुगेले दुःख पळोवन काम्य कामना तुमी आसतना अप्रतिज्ञ केला न्हय कसले जावो आम तुमकां केन्ना काही सोण घालना म्हूण म्हणला न्हय ते पुडी सांगिल्लें न्हय कृष्णा आतां तूं तो कृष्ण न्हयशी दिसता म्हाका मस्त काळजावन गेलो न्हय प्रतिज्ञ केल्ली तुका विसरून गेला कितकी म्हूण लेखलें हांवें म्हूण सांगून म्हणटकय तुका अशें दिसता गो द्रौपदी कडेन ती सांगता बाई मिगेले पळय हांव म्हणना अशें न्ही कोण म्हूण काय इता म्हळ्यार मिगेल इतली दुख्खील कोणय ना आतां तूं संदान करून येयली म्हूण जाल्यार मिगेल बामूण भीम तागेले गदे बित्तल जन ना जालीत न्हय अर्जुनान त्या व्हडले गांडीव धरून घेवन तितले युद्ध करून तितले सकट शस्त्रास्त्र घेवन कसं प्रयोजन जालें कांय न्हय न्हय तूं दुष्ट निग्रह करून येईल की सांदूक ना आयकला जाल्यार आज तूं कौरवाल तितले दुश्टाल वयर दय दाखयता तांकां संधान करून सूख दिता म्हूण म्हळ्यार म्हाका कसले अर्थ जायना म्हूण म्हणटा ती तेन्ना ती तो सांगतकय पळय द्रौपदी कर्मफल म्हूण म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार पक्व जेवका कशी रुखार जालेले फल पक्व जातरी खावच्याक मेळची पळय सुरवेक काडू जाल्यार खावच्या मेळटवे ना न्हय तशीची कर्मफल त्या पक्व जेवका आत्त पक्व जाला तांगेल कर्मफल कळ्ळें तूं चिंत सोड मेगेले प्रयत्न करता न्हय हांब जाल्यार तांणी ओपोवगा म्हण आसवे संदानाक तुमी प्रती एकले तुमी भीम जावो धर्मराय जावो अर्जुन जावो हांव संदाना चमकल कुडले तांणी 5 हळ्ळी तुमकां दिताची तुमी तांतू रब्ब काम कसले तुमी लेखताची हांव संदानाचे प्रयत्न करचे मान न्हय तांगेल कर्मफल तांणी खावून नकवे तांणी जायत म्हणून ओपोता म्हूण कसले तुमी लेखचे ते काल येवचे म्हूण आसा पळय ते आत्तां आयला म्हूण लेख आमी प्रतिज्ञ केला दुर्योधन अमार्थ म्हूण म्हळ्यार भीमाल प्रतिज्ञा अर्जुनाल प्रतिज्ञा मिगेल प्रतिज्ञा पुरे नेरवेरसूचे वेळ आयलो म्हूण लेख तूं मिगेल वयर पुराय जबाबदार सोडी द्रौपदी कसले चिंत करू नाका जेवचे शिले जेवचे कसले जत्ता म्हूण म्हळ्यार तूं राखून पळोवका म्हूण सांगून कृष्ण द्रौपदीक सांगता मुखार सुन काणी पैचे दिसा पळया आमी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता